नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या या चॅनलवरती तुमचं स्वागत करते। तर खूप दिवसांनी मी माझं मॉर्निंग रूटीन किंवा एखादी रेसिपी शेअर करते आहे चॅनलवरती। तर मी माझ्या मुलींसाठी टिफिन बनवते आणि त्यांना मी आज मेथीचे पराठे देणार आहे। तर त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर एक लहान वाटी इथे मेथी निवडून ठेवली होती, तर ती स्वच्छ छान धुवून घेणार आहे आणि बाकी इथे एक हिरवी मिरची आणि लसूण जे आहे ना असं बारीक वाटून घेणार आहे। तर लहान लहान पाकळ्या आहेत, एक 15-20 या पाकळ्या असतील लसणाच्या, त्या घेतलेल्या आहेत आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेणार आहे, बारीक वाटणार आहे। नंतर थोडंसं अजून पाणी टाकून बारीक वाटून घेणार आहे। तर वेगवेगळ्या प्रकारचे मी मेथीचे पराठे बनवते। तर कधी लाल तिखट जास्त टाकते, आमचूर पावडर टाकते त्याच्यामध्ये। तर आज हिरवी मिरची आणि लसणाचा जास्त मी वापर केला आहे पराठे बनवताना। मेथी जी आहे ना छान धुवून घेतलेली आहे, पाणी त्याच्यातलं काढून टाकलं आहे आणि अशी बारीक चिरून घेणार आहे। तर मेथीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। जर तुमच्याकडं ना मेथी नसेल आणि जर कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथीसुद्धा तुम्ही मेथीचे पराठे बनवताना वापरू शकता, त्याचेसुद्धा छान पराठे होतात। तर हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलेलं आहे। 10 ते 12 पराठे होतील एवढं मी गव्हाचं पीठ घेणार आहे। त्यामध्ये चिरलेली ही मेथी टाकून घेतलेली आहे, बारीक वाटलेलं लसूण आणि हिरवी मिरची आहे त्याचं वाटण टाकून घेणार आहे। त्यानंतर ना मी इथे तीळ वापरलेलं आहे। तर तीळ शक्यतो टाकत जा पराठ्यांमध्ये, छान लागतात पराठे, दिसायला पण छान दिसतात। चवीप्रमाणे इथे मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा मी फक्त लाल तिखट टाकत आहे। तर हे सर्व आधी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून छान पिठाचा गोळा मी मळून घेणार आहे। तर हे जे गव्हाचं पीठ आहे हे रेडीमेड नाही आहे, तर लोकवन गहू मी घेते, निवडते आणि मग ते दळून आणते। मग त्याचे पराठे चपात्या अशा दिवसभर अशा मऊ राहतात। तर हे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे। 1 चमचा तेलाचा वापर करून पुन्हा चांगलं मळून घेणार आहे आणि मग एक 5 ते 10 मिनटे पीठ झाकून ठेवणार आहे, म्हणजे पीठ पण छान भिजेल। तर आता मी पराठे बनवायला घेते आहे। तर सकाळचा टिफिन बनवता बनवता खूप गोष्टी करायच्या असतात। तर चपातीचा जो डबा आहे त्याच्यात टिश्यू पेपर ठेवून घेतलेला आहे, दूध गरम करायला ठेवलं आहे। तर काव्या माझी जी मोठी मुलगी आहे ती दूध आणि बिस्किट खाऊन जाते, लहान मुलीला काही नाही आवडत खायला सकाळी सकाळी, तर तिच्यासाठी दूध गरम करायला ठेवलं आहे। तर पीठ चांगलं भिजलं आहे, हातावरतीच एक छोटा पिठाचा गोळा घेऊन आधी थोडा हातावरतीच मळून घेतला आणि मग त्याचे छान असे पातळ असे पराठे मी लाटून घेते आहे। तर माझ्या मुलींना पातळ पराठे आवडतात, खूप जाड नाही आवडत, त्याच्यामुळे हे असे पातळ असे पराठे मी लाटून घेते। तर तव्याला सर्वात आधी तेल लावलेलं आहे, म्हणजे पहिला पराठा जो आहे असा तव्याला चिटकणार नाही आणि छान मस्त हे मेथीचे पराठे दोन्ही बाजूंनी तेल लावून मी चांगले भाजून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला बटर लावू शकता, लोणी लावू शकता। तर तेल लावताना मी अशा पद्धतीने लावते, पूर्ण पराठ्याला लागलं गेलं पाहिजे, कारण जो पिठाचा पांढरट भाग आहे ना ते त्या पराठ्यावर चांगलं दिसत नाही। तर संपूर्ण पराठ्याला तेल लागेल, खूप नाही लावत, तर एक अर्धा चमचा वगैरे मी पराठ्यांना तेल लावते। तर 4 पराठे मी आधी आता बनवून घेते आहे मुलींसाठी टिफिनसाठी। तर हे अशा प्रकारे पराठे बनून झालेले आहेत। उरलेलं पीठ ना मी एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, कारण हाच आमचा ब्रेकफास्टसुद्धा आहे। मस्त दह्याबरोबर आम्ही नंतर ब्रेकफास्ट करू, हे पराठे खाऊ। तर हा जो टिफिन बॉक्स आहे हा आमच्या इथेच फूड मार्टमधून मी घेऊन आलेली आहे आणि छान आहे, हा स्टीलचा आहे। तर चटणी दिलेली आहे तिला आणि पराठे आता 2 तिला पराठे देते आहे टिफिनमध्ये। तर अगदी मऊ असे पराठे आहेत, थंड करूनच पराठे मी टिफिनमध्ये भरते, नाहीतर डब्याला ना असा घाम येतो, पराठेसुद्धा ओले होतात। तर तिला शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे, सॉस नको आहे तिला, आणि एक मेथीचा लाडू दिलेला आहे। तर 2 रिसेससाठी तिच्यासाठी हे पुरेसं आहे, कारण तेवढा टाईम पण त्यांना भेटला पाहिजे खाण्यासाठी। तर तिला आता कपामध्ये दूध आणि ह्या 2 कुकीज दिलेल्या आहेत आणि आता टिफिन बॉक्ससुद्धा बॅगमध्ये त्यांचा भरून झालेला आहे, मला त्यांची तयारी करायची आहे दोघींची। आणि मग अशा प्रकारे हा व्लॉग पण हा जो मॉर्निंग रूटीन, अर्ली मॉर्निंग रूटीनचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला। तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तर इथून पुढे मी थोडेसे रेसिपीज वगैरे सुद्धा माझ्या या चॅनलवरती टाकत जाणार आहे।
तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.